नमस्कार. राज्यातील गॅस ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आलेली आहे. जर तुमच्याकडे HP कंपनीचा गॅस असेल किंवा भारत गॅस असेल तर तुमच्यासाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे. सोबतच लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या माता भगिनी पात्र ठरल्या असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेमार्फत वर्षाला मोफत 3 गॅस वितरित करण्यात येणार होते, परंतु आज सर्वात मोठी याच्याविषयी अपडेट आलेले आहे. इतक्या दिवसांपासून भरपूर महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या होत्या, परंतु त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेमार्फत अजून पैसे आलेले नव्हते. त्यांच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आलेली आहे. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दिनांक 30 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचा GR आलेला होता. तर या GR मध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं होतं की मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत राज्यामधील पात्र महिलांना वार्षिक मोफत 3 गॅस सिलेंडरचे वितरित करण्यात येणार आहेत. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर महिला पात्र ठरलेल्या आहेत. याच्यामध्ये संख्या सांगण्यात आलेली आहे 2,50,00,000 पेक्षा जास्त महिलांनी फॉर्म भरलेले होते आणि त्यांचे फॉर्म पात्रसुद्धा ठरलेले आहेत. त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत मोफत 3 गॅसचे पैसेसुद्धा वितरित करण्यात येणार आहे. त्याविषयी सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे, ती सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात. परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओच्या खाली सुद्धा कमेंट करायची आहे. तर बघा, भारतामधील 5 गॅस कंपन्यांवरती निर्णय घेण्यात आलेला आहे. आता हा निर्णय 1 डिसेंबरपासून घेण्यात आलेला आहे, म्हणजेच कालपासून हे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत. आता याच्यावरती आपण सर्व माहिती घेऊन व्हिडिओ बनत असतो, त्याच्यामुळे आज हा व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत. तर बघू शकता, या ज्या 5 कंपन्या आहेत तर या 5 कंपन्यांवरती अत्यंत आनंदी निर्णय लागू करण्यात आलेले आहेत. आता याच्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आहे, सोबतच भारत पेट्रोलियम आहे, सोबतच हिंदुस्तान पेट्रोलियम आहे, सोबतच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आहे आणि 5वी जी आहे ती आहे ऑइल अँड नॅचरल गॅस. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त चालणाऱ्या 2 गॅसच्या कंपन्या आहेत. एक तर भारत पेट्रोलियम आणि दुसरा HP म्हणजेच हिंदुस्तान पेट्रोलियम. हे 2 प्रकारचे गॅस तुमच्याकडे असतील तर याच्यावरती महत्त्वपूर्ण असे निर्णय लागू झालेले आहेत. बघा, याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की आजपासून गॅसच्या किमती वाढलेल्या आहेत. बघा, एक दुःखाची बातमी आहे तर एक आनंदी बातमी आहे. आता आपल्याला पहिल्यांदा दुःखाची आणि वाईट बातमी बघून घेऊयात. बघा, आजपासून भारत देशामधील उद्योगासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅसवरती सरकारने किमती वाढवलेल्या आहेत. बघा, आपल्या घरगुती गॅसवरती सुद्धा महत्त्वपूर्ण अशी माहिती आलेली आहे, परंतु उद्योगासाठी जो वापरला जाणारा गॅस असतो तर त्या गॅसच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. बघा, उद्योगासाठी वापरला जाणारा गॅस तर या गॅसचे वजन 19 किलोग्रॅम इतके असते, तर याच्यावरती 16 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. बघा, आजपासून म्हणजेच कालपासून सरासरी 1 डिसेंबरपासून सर्व जे बिझनेससाठी उद्योगासाठी जे हॉटेलांमध्ये मोठमोठे हॉटेल असतात त्या ठिकाणी वापरले जाणारे गॅस आहेत तर या गॅसच्या किमतीमध्ये 16 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. परंतु आपला जो घरगुती गॅस आहे, HP गॅस आहे, सोबतच भारत गॅस आहे, त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी माहिती आलेली आहे. बघा, रोज वापरातला गॅस यावरती सुद्धा निर्णय घेण्यात आलेले आहेत. बघा, भारतामधील भरपूर नागरिक गॅस वापरतात. आता आपणच कालच लोकसंख्या बघितलेली होती, काही नागरिकांकडे अजून गॅस नाहीत, परंतु प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत राज्यामधील 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न कमी असणाऱ्या नागरिकांना हे गॅस लवकरात लवकर वितरित करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. बघा, ज्या नागरिकांकडे गॅस असेल अशा भरपूर नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण अशी माहिती आलेली आहे. या नागरिकांना अजून तरी गॅसच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आलेली नाही. म्हणजेच वाढ कोणत्या किमतीमध्ये करण्यात आलेली आहे तर जो बिझनेससाठी वापरला जाणारा गॅस आहे तो 19 किलोचा गॅस असतो, तर त्या 19 किलोच्या गॅसवरती 16 रुपयांनी वाढ करण्यात आली. परंतु रोज जो जीवनावश्यक आपला गॅस आहे तर तो आपण रेग्युलर वापरातला गॅस आहे तर त्याच्यावरती अजून तरी पूर्णपणे वाढ करण्यात आलेली नाही, परंतु केव्हाही करू शकतात. बघा, सरकारकडून महत्त्वाचे असे निर्णय सुद्धा आहेत की भारत गॅस, HP गॅस अशा कंपनीच्या गॅसवरती कधीही वाढ होऊ शकते. सोबतच गॅस ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे, सोबतच आनंदाची सुद्धा बातमी आहे, ती सुद्धा अगदी सविस्तर बघणार आहोत. बघा, भारतामधील सर्व गॅस ग्राहकांना आनंदाची बातमी आलेली आहे.
यामध्ये भारत गॅस प्रामुख्याने आहे, सोबतच हिंदुस्तान पेट्रोलियम गॅस आहे। तर या गॅस ग्राहकांना दिलासा देण्यासाठी शासनाने काही नवीन नियम सुद्धा घेतलेले आहेत, परंतु याच्यासाठी कोणते नागरिक पात्र ठरणार आहेत, कोणते गॅस ग्राहक पात्र ठरणार आहेत ते सुद्धा आलेलं आहे। तर बघा, KYC केलेल्या नागरिकांना हा लाभ दिला जाणार। प्रामुख्याने ज्या नागरिकांनी आपल्या गॅसची KYC केलेली असेल, ज्या गॅस ग्राहकांनी आपल्या गॅसची KYC केलेली असेल, खास त्याच नागरिकांसाठी, त्याच ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्या गॅस ग्राहकांची KYC झालेली असेल त्याच नागरिकांना गॅसवरती आनंदी निर्णय लागू करण्यात आलेले आहेत। परंतु ज्यांनी अजून KYC केलेले नसेल तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर KYC करा, अन्यथा तुम्हाला हे लाभ वर्षानुवर्ष मिळणार नाही। ज्यांची KYC झालेली असेल तर त्यांना इथून पुढे हा लाभ मिळणार आहे। सोबतच जी आनंदाची बातमी आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना 2024 सर्वांना माहिती आहे 30 जुलै रोजी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना सुरू करण्यात आलेली होती। तर बघा, महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व महिलांना मोफत 3 गॅस देण्याची योजना सुरू केलेली होती, परंतु त्यामध्ये काही माता भगिनींना अजून लाभ मिळालेला नाही। बघा, जर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचे पैसे आलेले नसतील तर काय करायचं आहे त्याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे। त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तांतरित केले जाणार आहेत। बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना 2024 जुलैमध्ये सुरू झालेली आहे, सर्वांना माहिती आहे। बघा, ज्या महिलांच्या नावावरती गॅस कनेक्शन आहे, सोबतच गॅस कनेक्शनची KYC केलेली असेल तरच तुम्हाला गॅसचे पैसे तुमच्या खात्यामध्ये 2 दिवसाच्या आतमध्ये जमा केले जाणार आहेत। बघा, सध्याच्या स्थितीला मुख्यमंत्री निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी राज्यपालांकडे आपला जो मुख्यमंत्री पदाचा राजीनामा असतो तर तो देऊन टाकलेला आहे। तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होतील असे सुद्धा सूत्रांकडून माहिती देण्यात आलेले आहे। सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ही काय आज सुरू झालेली योजना नाही, तर ही योजना संपूर्ण केंद्र शासनाने सुरू केलेली होती। संपूर्ण भारत देशामध्ये ही योजना लागू आहे। त्याचं नाव आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना। त्यानंतर त्याचं विस्तार होऊन उज्ज्वला पूर्णपणे प्रधानमंत्री उज्ज्वला 2.0 असं सुद्धा नाव करण्यात आलेलं आहे। बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेमार्फत वर्षाला मोफत 3 गॅस दिले जातात। जरी तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरला नसेल तरी पण तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो। त्याच्यामुळे जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही सुद्धा या योजनेचा अर्ज करणं गरजेचं आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी सुद्धा 100% महत्त्वाची बातमी आहे, तुम्हाला सुद्धा हे पैसे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत, विस्तांतरित केले जाणार आहेत। परंतु गॅस कनेक्शन तुमच्या स्वतःच्या नावाने असणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला हे पैसे विस्तांतर होतील। सोबतच गॅस कनेक्शनची KYC सुद्धा केलेली असणं गरजेचं आहे। सोबतच लाडकी बहीण योजनेमध्ये जो 6वा हप्ता आहे तो सुद्धा लवकरच विस्तांतरित केला जाणार आहे, त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी माहिती येईल। त्यानंतर आपला व्हिडिओ सुद्धा येणार आहे। सोबतच मोफत 3 गॅससाठी तुम्हाला मी आता पात्रता तर सांगितलेलीच आहे, परंतु जर मनामध्ये काय अडचण असेल तर कमेंटद्वारे विचारा। जर व्हिडिओ आवडला तर लाईक सुद्धा नक्की करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आपला जो घरगुती गॅस आहे HP कंपनीचा, सोबतच भारत गॅस आहे, इतर कंपन्यांचे जे वेगवेगळे गॅस आहेत त्यांच्यावरती अजून तरी किमतीमध्ये वाढ करण्यात आलेली नाही, परंतु सबसिडी सुद्धा तुम्हाला गॅस कनेक्शनवरती दिली जाणार आहे। आता जी सबसिडी आहे तिच्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात येणार आहे, लवकरच त्याच्यावरती सुद्धा निर्णय येईल, त्याचा सुद्धा GR येईल, त्यानंतर आपण व्हिडिओ सुद्धा टाकणार आहोत। परंतु चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।